शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत होत्या की कांदा फुगवण्यासाठी आम्हाला काहीतरी ट्रीटमेंट सांगा, काहीतरी उपाय सांगा. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जर कांद्याची चांगल्यात चांगली साईज जर करायची असेल आणि अतिशय तुम्हाला सोपा जैविक उपाय त्यामध्ये सांगणार आहे, बिलकुल रासायनिक उपाय सांगणार नाही. बरेच शेतकरी असं म्हणताय की जैविक उपाय त्यामध्ये सांगत जा, जैविक फवारणी त्यामध्ये सांगत जा, कारण जे काही रासायनिक वापरून त्यामध्ये बरेच शेतकरी वापरत नाही. तर खास करून आज तुम्हाला एक जैविक स्लरी सांगणार आहे. तिचा वापर प्रामुख्याने तुम्हाला कांदा पिकाची साईज करण्यासाठी, कांदा फुगवण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. अतिशय सुंदर रिझल्ट ह्या स्लरीचे शेतकरी मित्रांनो येत असता. मी देखील दरवर्षी ह्या स्लरीचा वापर कांदा पिकासाठी करत असतो आणि आपण मागच्या वर्षी देखील बऱ्याच शेतकऱ्यांना वापरायला देखील सांगितलं होतं. त्याच्यावरती व्हिडिओ देखील आहे. अतिशय सुंदर रिझल्ट ह्या स्लरीचे आपल्याला पाहायला मिळत असतात. ही स्लरी कशी बनवायची, तिचा वापर कसा करायचा, काय फायदे होतात, सगळं जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला त्यामध्ये नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाला ज्यावेळेस आपण साईज करायची असते, साईज करण्यासाठी काय गरजेचं असतं, सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे की पोटॅश देणं अतिशय त्यामध्ये गरजेचं असतं. ज्यावेळेस जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये पोटॅश असेल किंवा ज्यावेळेस जे आपलं पीक असणार आहे, हे पीक खालून जास्तीत जास्त ज्यावेळेस पोटॅश अपटेक करेल, त्याच वेळेस आपल्या पिकाची चांगली त्यामध्ये साईज होणार आहे. तर एकतर तुम्हाला रासायनिक मध्ये वापरायचं तर डायरेक्ट पोटॅश येतं, ते पोटॅश तुम्ही आणून डायरेक्ट सोडलं तरी पण चालेल, ते तुमच्या पिकाला मिळेल आणि त्याच्यामुळे तुमच्या कांद्याची साईज होईल. पण शेतकरी मित्रांनो, तर ज्यावेळेस आपण जे रासायनिक खतं आणत असतो, म्हणजे पोटॅश वगैरे असेल, 05234 असेल, 0050 असेल, पोटॅशियम सोनाईट असेल, कोणतेही असू दे, त्यामध्ये हे खतं टाकले आणि लगेच त्यामध्ये आपल्या पिकाला सगळं मिळतं का? तर पहिली गोष्ट बिलकुलही मिळत नाही. यातली बरीचशी खतं जमिनीमध्ये तसेच पडून असतात. अनेक वेळेस आपल्या जमिनीचा पीएच जास्त असतो. पीएच जास्त असल्यामुळे काय होतं की बरेचसे खतं आपल्या पिकाला त्यामध्ये उपलब्ध होत नाही आणि परिणामी ते आपल्या पिकांमध्ये शोषले जात नाही. ते जसेच्या तसेच त्यामध्ये जमिनीमध्ये पडून वगैरे असतात. अनेक वेळेस पिकांच्या मुळे देखील म्हणा तशा ऍक्टिव्ह नसतात. त्याच्यामुळे देखील जे काही खतं वगैरे आहे ते जास्त प्रमाणामध्ये शोषले जात नाही आणि ते बिनकामी ठरत असतात. आता शेतकरी मित्र म्हणजे साधारणपणे जर सांगायचं झालं तर 60 ते 70% फक्त खतं आपल्या पिकाला लागू पडतात. बाकीची जी खतं आहे तशीच्या तशीच आपल्या जमिनीमध्ये पडलेली असतात. तर ह्या खतांना देखील त्यामध्ये अपटेक करण्यासाठीची जी काही पूर्वीची खतं आहे, हे खतं सुद्धा अपटेक करण्यासाठी ही स्लरी त्यामध्ये काम करणार आहे. ही स्लरी शेतकरी मित्रांनो असणार आहे ती म्हणजे की सरकी पेंड जी येत असते, सरकी ढेप त्याला बोललं जातं. या ढेपीपासून आपल्याला ही स्लरी त्यामध्ये बनवायची आहे. आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, 200 लिटरचा ड्रम घ्यायचा आहे. 200 लिटरच्या ड्रम मध्ये आपल्याला 180 लिटर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. 180 लिटर पाण्यामध्ये शेतकरी मित्रांनो जी सरकी पेंड असते, कपाशीच्या बियापासून बनलेली जी सरकीची ढेप असते, ही आपल्याला 25 किलो घ्यायची आहे. ही 25 किलो जी ढेप असणार आहे ही आपल्याला त्या 200 लिटर पाण्यामध्ये टाकायची आहे. याच्यासोबत आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे. गुळ घेत असताना जो काही काळा गुळ येत असतो, हा काळा गुळ आपल्याला 5 किलो टाकायचा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, केएमबी बॅक्टेरिया म्हणजे जे पोटॅश मॉलिब्डेनमचे जे बॅक्टेरिया असतात, पोटॅश अपटेक करणारे जे बॅक्टेरिया वगैरे असतात, ह्या बॅक्टेरियांचा आपल्याला वापर करायचा आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा केएमबी बॅक्टेरिया घेऊ शकता. दुकानदाराकडे जा, त्याला सांगा की मला केएमबी बॅक्टेरिया पाहिजे, किंवा जवळ जर तुमचं कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा त्यामध्ये महाबीजचं ऑफिस असेल, ते देखील हे बॅक्टेरिया अतिशय स्वस्त त्यामध्ये 150 ते 200 रुपये लिटरने त्यामध्ये मिळतात. हे 2 लिटर आपल्याला बॅक्टेरिया आणायचे आहे आणि ते 180 लिटरचं जे काही मिश्रण तयार केलेलं आहे, त्या मिश्रणामध्ये हे बॅक्टेरिया टाकायचं आहे. संपूर्ण मिश्रण एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण असंच आपल्याला 6 दिवस त्यामध्ये ठेवायचं आहे. 6 दिवस रोज सकाळ संध्याकाळी हे मिश्रण चांगलं हलवायचं आहे आणि 6 दिवसानंतर ज्यावेळेस तुम्ही पाणी देणार आहात तुमच्या कांदा पिकाला पाटपाण्याने हे मिश्रण तुम्हाला त्यामध्ये सोडून द्यायचं आहे. सोडण्यापूर्वी त्यामध्ये तुम्ही गाळून घ्यायचं आहे. ड्रिपने जर सोडणार असाल तर हे गाळून त्यामध्ये घ्यायचं आहे आणि साधारणपणे ड्रिपने देत असताना 20 ते 25 लिटर त्यामध्ये हे मिश्रण तुम्ही 1 एकरसाठी वापरू शकता. आणि पाटपाण्याने देण्यासाठी हे जे काही आपण 180 लिटर बनवलं होतं, हे एवढं मिश्रण आपल्याला 1 एकरला त्यामध्ये सोडायचं आहे. अतिशय सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो पाहायला मिळतात. याच्यामुळे तुमच्या पांढऱ्या मुळ्यांचा देखील चांगला वाढ होतो. जमिनीतलं जसं की मी सांगितलं, जे शेतकरी रासायनिक खतं वापरत असतात पण त्या खताचा पुरेपूर फायदा होत नाही. त्याच्यामुळे जे काही जमिनीतले अतिरिक्त खत आहे, हे अतिरिक्त खतांचा अपटेक करण्यासाठी देखील ही स्लरी त्यामध्ये काम करत असते. आणि केएमबी बॅक्टेरिया असल्यामुळे जमिनीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशचे बॅक्टेरिया त्यामध्ये तयार होत असतात, पोटॅश उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया, आणि कांदा पिकाची चांगली साईज व्हायला त्यामध्ये शेतकरी मित्रांनो फायदा होत असतो. जर तुम्ही डाळिंब उत्पादक शेतकरी असाल तर निश्चित तुम्हाला माहिती असेल ही स्लरी कशी फायद्याची आहे. कारण डाळिंबासाठी भरपूर शेतकरी ह्या स्लरीचा वापर डाळिंबाला रंग येण्यासाठी, डाळिंबाची शायनिंग वाढवण्यासाठी आणि डाळिंबाची साईज करण्यासाठी त्यामध्ये वापरत असता. त्याचप्रमाणे तुम्ही कांदा पिकाला देखील ह्या स्लरीचा वापर करू शकता. अतिशय सुंदर रिझल्ट आहे. 1 एकरला वापरून पहा, तुम्हाला बाकीचं जे काही रासायनिक आहे कोणती करण्याची गरज नाही. ज्यावेळेस आपला कांदा साधारणपणे 2.5 महिन्याचा होत असतो, त्यावेळेस तुम्ही जर पुढून 2 ते 3 वेळेस जर सोडली 15-15 दिवसाच्या अंतराने कांदा काढणीपर्यंत, तर तुम्हाला कांदा फुगवण्यासाठी स्पेशली दुसरं काही करण्याची त्यामध्ये गरज वगैरे पडणार नाही. अतिशय सुंदर रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. जर शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये जर काही समस्या असेल तर खाली मला कमेंट करून त्यामध्ये तुम्ही विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.